नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या युट्यूब चॅनेलवर, जिथे आम्ही नेहमीच तुमच्यासाठी धक्कादायक आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन येतो। आजची बातमी धक्का देणारी आहे। तिरुपती लाडू प्रसाद प्रकरण। हे फक्त लाडू नव्हे, यामध्ये काहीतरी घातक होतं। काल चाचण्यांमध्ये निष्पन्न झालं की लाडूमध्ये दूषित घटक सापडले आहेत। इतकंच नाही तर हे लाडू राम मंदिरातही पाठवले गेले होते। काय आहे या संपूर्ण घडामोडीचं सत्य, चला सविस्तर माहिती पाहूया। तिरुपती मंदिरातील लाडू जो हजारो भाविकांपर्यंत पोहोचतो, त्याच्याबद्दल अशी भयंकर बातमी समोर आली आहे की एका खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत असे उघड झाले आहे। शुद्ध तुपाऐवजी लाडूमध्ये पाम तेल, मासळीचे तेल, बीफ टॅलो आणि लाड वापरले गेले असल्याचे आढळून आले आहे। लोकांच्या श्रद्धेचा असा अपमान होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं। या दूषित लाडू प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणातील मुख्य दोषीला न्यायालयाने फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि विशेष म्हणजे ही फाशी सार्वजनिक ठिकाणी दिली जाईल असे बोलले जात आहे। प्रशासनाने आज जाहीर केले की देशाच्या धार्मिक अस्मितेशी खेळण्याच्या अशा प्रकारच्या अपराधासाठी दोषींना फाशी होईल आणि या प्रकरणात आरोपींना माफ करण्याचा कुठलाही विचार नाही। असं सांगितलं जात आहे की प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देखील जवळपास 1 लाडू तिरुपतीहून अयोध्येला पाठवण्यात आले होते। या प्रकरणामुळे कित्येक भाविकांच्या धार्मिक भावनांना धक्का बसला असून व्यापक स्तरावर निषेध व्यक्त होत आहे। उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरत आहे, ज्यामध्ये लाडूच्या उत्पादन प्रक्रियेत घडलेल्या या त्रुटीचा सखोल तपास केला जाईल। तसेच अजून एक धक्कादायक बाब समोर येते। एका माजी पुजाऱ्याने दावा केला आहे की लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर केला जातो। हे आरोप गेल्या 5 वर्षापासून केले जात होते, पण कारवाई झाली नाही। आता सरकारने याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। तिरुपती लाडू म्हणजे केवळ प्रसाद नाही तर श्रद्धेचं प्रतीक आहे। भाविक आता थेट सोशल मीडियावर याबद्दल चर्चा करत आहेत। तिरुपती सारख्या पवित्र स्थळावर असं काय होऊ शकतं, हा प्रश्न अनेक भाविक विचारत आहेत। मित्रांनो, तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा। फाशीची शिक्षा योग्य आहे का आणि पुढे काय घडू शकतं? संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमचे विचार कमेंट मध्ये शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।